जे निवेदन दिलं त्यावर मनोज जरांगेंनी काहीसं समाधान व्यक्त केलं, पण जिथून हे सगळं सुरू झालं त्या कोपर्डीमधल्या त्या निष्पाप मुलीच्या आई वडिलांना आजचा हा सगळा दिवस बघून नेमकं काय वाटतं ते त्यांच्याचकडून आम्ही जाणून घेतले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये आपलं विशेष निवेदन जे आहे तर ते ठेवलेलं होतं। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अधिवेशनामध्ये नेमकी काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राज्याचं त्याचबरोबर मराठा समाजाचं लक्ष लागलेलं होतं। खरं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केलेला आहे की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ठोस असं आरक्षण जे आहे तर ते दिलं जाईल। आपण जर बघितलं तर खरं तर मराठा आरक्षणाची ठिणगी ज्या ठिकाणाहून पेटली ते म्हणजे कोपर्डी। जुलै 2016 मध्ये जी घटना दुर्दैवी घडली आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचे जे आहे आंदोलनाने वेग घेतला आणि जवळपास 56 मोर्चे आंदोलन जे आहेत तर ते राज्यभर झाले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर तो समोर आला। ते कोपर्डीतील पीडित कुटुंबीय खरं तर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपण मुख्यमंत्री काय म्हणालेत याकडे आपण लक्ष लावून होतं आपलं, आपण त्यांच्याशी जे आहे त्यांचं निवेदन पूर्ण ऐकलेलं आहे। काय पहिली भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्या संदर्भात? मुख्यमंत्री साहेबांनी हे निवेदन केलं की मराठा आरक्षण मी देणार। मराठा आरक्षण थांबा एक मिनिट, मराठा आरक्षण देणार, टिकन असं देणार। माझी पण अशीच अपेक्षा आहे, मराठा आरक्षण असं मुख्यमंत्री साहेबांनी द्यावे की कोर्टात टिकन असं आरक्षण द्यावं। मराठा आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे, ही माझी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे। आणि हीच माझी पहिल्यापासून एवढीच विनंती आहे की मराठा समाजाला टिकन हे आरक्षण द्यावे। आपली काय भूमिका आहे? बबनराव सुद्रिक खरं तर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी भूमिका आहे? आपण निवेदन पूर्ण ऐकलं। माझ्या मुलीची 2016 साली घटना घडली, त्यानंतर पूर्ण मराठा समाज, हिंदू समाज एकत्र एक वाटला अख्ख्या राज्यातील। पूर्ण समाजाने आम्हाला साथ दिली। त्यानंतर 58 मोर्चे निघाले, तरी आज माझ्या मुलीला न्याय नाही भेटला। 2 आरोपी तसेच आहेत। तसं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय, आता फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही केस चालू। आमचं एकच मत आहे, जेणेकरून कोर्टात टिकेन ते पूर्ण महाराष्ट्रातील समाजातील पूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यावे। आता त्यांनी 1 महिन्याची मुदत वाढवून दिली परत। आमचं जरांगे पाटलांना पण आमचा सपोर्ट आहे पहिल्यापासून। पण आता जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन जे आहे तर ते मराठा आरक्षण संदर्भामध्ये घेतलं जाईल। तर कुठेतरी आता जरांगे पाटलांनी जी मुदत दिलेली होती ती पण उलटून जाणार आहे। तर मधल्या काळामध्ये जे भूमिका जरांगे पाटील घेणार आहात त्याच्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? जरांगे पाटील मी सांगू शकत नाही। मग पहिलं कसं, आता फडणवीस मुख्यमंत्री असताना 12-13% आरक्षण दिलं पण ते कोर्टात टिकलं नाही। त्यानंतर आता परत लढा चालू झाला आरक्षण संदर्भात। तर मुख्यमंत्र्यांनी आज दिलेलं निवेदन आणि त्यातल्या आश्वासनासंदर्भात मराठा समाजाच्या काय प्रतिक्रिया पुढे येतात, ओबीसी समाजाच्या काय प्रतिक्रिया पुढे येतात या सगळ्याकडे आपले लक्ष असेलच। आता एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। पाहत रहा चौफेर महाराष्ट्र।